नाही नाही ना? तर माझ्यासोबत कोण आहे? तर आपल्या सेंटरमध्ये येणाऱ्या एक आई ज्यांचं नाव आहे शकुंतला गायकवाड. ठीक आहे, ह्या आई आपल्या सेंटरमध्ये जवळजवळ किती दिवस झाले आई तुम्ही येत आहे? 1 महिना होत आलाय त्या येत आहेत. आणि 1 महिन्यामध्ये त्यांच्या शरीरामध्ये काय बदल जाणवले आहेत, आपल्या थेरपीने त्यांना काय असा छान अनुभव दिलेला आहे, आपण हा त्यांच्याच तोंडून ऐकूया. आवडेल ना ऐकायला? हो आवडेल. तुझा आवाज मोठा आहे. सर्वप्रथम आई बाबांना नमस्ते करा. नमस्ते आई बाबा. नमस्ते. तुमचं नाव सांगा. माझे नाव शकुंतला गायकवाड. मी पाचसावमध्ये राहते. मी सेंटरमध्ये येण्याच्या अगोदर माझे बरेचसे छोटे मोठे आजार होते. मला माझा मुलगा इकडे आलेला, त्यांनी सांगितलं मग मी इथे थेरपीचं सेंटर चालू झालेलं आहे, तू रोज जात जा. मग मी त्याचं ऐकून रोज यायला लागले. थेरपीला यायच्या अगोदर माझे बरेचसे प्रॉब्लेम होते. मला पायचा त्रास होता, माझं पोट फुगायचं, दुपारी जेवलं तर संध्याकाळी जेवायची इच्छा होत नव्हती माझी. असे बरेचसे कानाला खाजायची. डॉक्टरकडे गेले मी, डॉक्टरच्या कानाकडे भरपूर औषधं घेतले, ड्रॉप घेतले, रोज टाकायचे ते ड्रॉप, पण तरी माझ्या कानाची खास काय जात नव्हती. डॉक्टरने सांगितलं तुमच्या कानामध्ये फंगस झालेले आहे. मग म्हटलं आता याच्यावर काय करायचं. मी ड्रॉप टाकून गोळ्या घेऊन रोज गोळी घ्यावी लागायची मला. रोज ती कानाची खास द्यावं लाग. गोळी घेतली की कानाची खास माझी बंद व्हायची. असं बरेच वेळा मी झालं. मग शेवटी मी त्या गोळ्या घेणं वैतागून सोडूनच दिल्या. मग मी इथे जेवायला लागले तेव्हा ते ड्रॉप वगैरे मी आता जेव्हापासून टाकते तर बरेचसे माझं कानाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता जास्त म्हणजे खाज येते पण कमी येते. मग अगोदर रोजच राहायची. रात्री झोपताना त्या खाजेमुळे मला झोप येत नव्हती, पण आता तसं काही होत नाही. ड्रॉप टाकते त्यामुळे मला बराचसाच फायदा झालेला आहे. आणि एक प्रॉब्लेम होता, मला पायीचा त्रास होत होता. तो पायीचा त्रास माझा सॉल्व्ह झालेला आहे. माझं पोट फुगायचं त्याचा त्रास माझा सॉल्व्ह झालेला आहे. माझ्या हातापायांना एका पायालाच नेहमी सूज यायची आणि हातांना सूज यायची. असं पीठ भिजवताना माझे हात सुद्धा मला असे खूप जड वाटायचे, दुखायचे. पण आता इथं मी कंटिन्यू थेरपी घेते, त्याच्यामुळे मला बराचसा फायदा झालेला आहे. तर मला असं वाटतं की इथं आल्यानंतर प्रत्येकाला फायदा हा होणारच आणि प्रत्येकाने यायलाच पाहिजे, रोज यायला पाहिजे. जरी आता कोणी नवीन येत असतील तर वाटत असेल का 2-3 दिवस झाले बाबा आपल्याला काय फरक पडत नाही, पण तसं नाही. ही रोज थेरपी घेतली ना याचा निश्चित फायदा आपल्याला होतो. तर मला सगळ्यांना सांगायचं आहे बाबांना की रोज यायचा आणि ही थेरपी घ्यायचा, आपल्याला निश्चित फायदा होणार आहे. सरांनी आपल्यासाठी एवढं मोठं सेंटर काढलेलं आहे. मॅडम आपल्या सगळ्या आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. आपण त्यांना काही सांगितलं तर फक्त ते आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. तर त्यांना पण मी धन्यवाद देते की हे सेंटर असं चालू राहो, भरपूर आई बाबा हो आणि भरपूर आई बाबांना याचा फायदा हो, एवढंच मी सांगते. पोट फुगण्याचा त्रास हा कधीपासून होता? मला जवळजवळ हा त्रास 8-10 वर्षापासून होतो. 8-10 वर्षापासून होता. त्यासाठी तुम्ही गोळ्या भरपूर गोळ्या घेतल्या, औषधं घेतले. मी ओम हॉस्पिटलला 8 दिवस ऍडमिट होते. त्यांनी माझ्या नाकामध्ये नळ्या वगैरे टाकलेल्या होत्या. 8 दिवस मला पाणी की जेवण काहीच दिलं नव्हतं. ते त्या नळी वाटे पोटवली ते बाहेर काढायचे. पण त्याच्यानंतर मला वर्षभरापर्यंत बरं वाटलं, पण परत तो त्रास चालू झाला. आतापर्यंत तो त्रास होताच, पण आता मी थेरपी घेते ना त्याच्यामुळे मला बराचसा आराम पडलेला आहे. जेव्हापासून आई आपल्या थेरपीला आल्या, थेरपी चालू केली तेव्हापासून त्यांचा पोट फुगायचा त्रास सुद्धा कमी झालेला आहे. खूप पण लागते मला आता. पण लागते. मध्यंतरी आई तुम्ही मला सांगितलं होतं की तुमच्या शरीरात ऑक्सिजन लेवल वाढल्यासारखं सुद्धा तुम्हाला वाटतंय. खूप म्हणजे थेरपी घेतल्यानंतर घरी गेल्यानंतर असा कंटाळा येत नाही. अगोदर असं कंटिन्यू असं आळसल्यासारखं वाटायचं आणि सारखी झोप यायची. असं वाटायचं सारखं झोपावं सारखं झोपावं. पण थेरपीमुळे आता तर येते, कामाला उत्साह आहे आणि चिडचिडपणा नाही. चिडचिडपणा सुद्धा आईचा कमी झालेला आहे. आई सेंटर बद्दल तुम्हाला कुणी सांगितलं होतं? सेंटर मध्ये माझं बघायचं चाललं होतं गाडीवर. त्यांनी पोस्टर बघितलं आणि मग त्यांनी मला सांगितलं की मम्मी तिथे थेरपीचं सेंटर
उघडलेले आहे. म्हटलं ठीक आहे, मग मी त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवसापासून मी लगेच यायला लागले. ओके. मग आई 100 पैकी तुम्हाला किती टक्के फरक पडला असं तुम्हाला वाटतंय? मला तरी वाटतं 60-70% तर मला प्रत्येक म्हणजे जेवढे आजार होते तेवढे माझे कमी कमी होत चाललेले. अच्छा, आईचे जेवढे आजार होते तेवढे ते कमी होत चाललेले आहे आणि 100 पैकी आईना 60% फरक पडलेला आहे. ठीक आहे, कसं वाटतंय आईचा अनुभव ऐकून? छान वाटलंय ना? किती छान असं आईमध्ये बदल झालेले आहेत, छान छान असे बदल झालेले आहेत. मग आता आई तुम्हाला ते गोळी जी तुम्ही घ्यायची पोट साफ होण्यासाठी आता ती घ्यावी लागते नाही, का? आता सध्या तर नाही घेत, म्हणजे घेतली तरी 2-3 दिवसानंतर एकदा घेते. पूर्वी मला रोज घ्यावं लागायचं, त्याशिवाय मला ते पडत नाही. दुसऱ्या दिवशी मला तो त्रास व्हायचा, पण आता मी 2 दिवसांनी 3 दिवसांनी एकदा घेते. असं वाटलं आधी आईला सतत ती गोळी घ्यावी लागायची पोट साफ होण्यासाठी, पण आता त्या गोळीचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे. दिवसाआड त्या घेतात, 2 दिवसाआड किंवा 1 दिवसाआड म्हणा. ठीक आहे, तर आईने अजून छान असं आपलं सेंटरमध्ये थेरपी कंटिन्यू केल्यानंतर आई तुम्हाला काय वाटतंय, तुमचे आजार काय होतील? कमी होतील. निश्चितच मी सांगते की माझे आजार नक्की कमी होणार आणि मला एकदम 100% आराम मिळणार.